रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड आरजे आकांक्षा सोबत. आली दिवाळी आली. अभ्यंग स्नान असेल, शॉपिंग असेल, फराळ असेल, या सगळ्यांची रेलचेल सुरू झाली. आकांक्षाला ऐकत आहात ग्लॅमर पॉडच्या आजच्या या भागामध्ये. तुमचं थोडंसं टेन्शन कमी करण्याचं काम ना मी करणार आहे. वेलकम टू ग्लॅमर पॉड. आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे दिवाळी. या सणामध्ये बऱ्याच लोकांना गोड तर खायचं असतं, फराळावरती ताव तर मारायचा असतो. लाडू, शंकरपाळे, चकली, चिवडा आणि अनारसे, ज्या ज्या काही गोष्टी आहेत घरी बनलेल्या, पाहुण्यांनी गिफ्ट म्हणून पाठवलेल्या आणि अशा बऱ्याच गोष्टी, याच्यावरती ताव मारायचा असतो. पण सेम टाइम वजन वाढेल का, शुगर वाढेल का, शुगर स्पाइक होईल का, याचं सुद्धा टेन्शन आपल्याला प्रत्येकाला असतं नाही का. कारण की आजकाल मॅक्झिमम लोक थोडंसं हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत, तब्येतीकडे लक्ष द्यायला लागलेले आहेत. आणि दिवाळीमध्ये जर का तुम्ही आधी कुठल्या एखाद्या डाएटवरती असाल, काहीतरी गोष्टी तुम्ही सिस्टमॅटिकली फॉलो करत असाल आणि यामध्ये दिवाळी आली, आता कसं करू मी, आता माझं सगळं शेड्यूल खराब होणार आहे, असं जर का तुम्हाला वाटत असेल तर हा आजचा एपिसोड जो आहे तो खास तुमच्यासाठी आहे. या एपिसोड नंतर तुम्ही दिवाळीमध्ये अगदी मनसोक्त गोड सुद्धा खाऊ शकणार आहात, प्लस त्याचं गिल्ट सुद्धा तुम्हाला येणार नाही. अशा काही टिप्स ज्या आहेत पर्टिक्युलरली त्या मी तुम्हाला सांगणार आहे. दिवाळी म्हटलं की घरी एकतर पाहुण्यांची रेलचेल आहे. आपलं ओव्हरऑल शेड्यूल जे इतक्या दिवसांचं, कामाच्या दिवसांमधलं जे असतं ते थोडंसं बिघडलेलं असतं. तर सगळ्यात आधी मिठाई खायची आहे पण त्याचं गिल्ट सुद्धा यायचं नाहीये तर काय करा माहितीये का. प्रत्येक वेळी तुम्हाला माहिती आहे की फायबर जे आहे आपल्याला पोटामध्ये थोडंसं फुलफिल असल्याचं फिलिंग आपल्याला देत असतं. मग फायबरमध्ये उसळी असतील, काही फ्रूट्स असतील, काही नट्स असतील, सॅलड्स असतील, अशा गोष्टी जर का तुम्ही आधी खाल्ल्या आणि त्यानंतर जर का तुम्ही मिठाई खाल्ली तर एक तर शुगर स्पाइक पटकन होणार नाही आणि त्यामुळे फायबर पोटात आधीच असल्यामुळे तुम्हाला पोट जे आहे ते गच्च भरल्यासारखं वाटेल, फुल असल्यासारखं वाटेल. त्यामुळे कितीही इच्छा असली तरी सुद्धा तुम्ही खूप जास्त मिठाई ॲट अ टाइम खाऊ शकणार नाही. त्यामुळे तुमचा मिठाई खाण्यावरचा पोर्शन कंट्रोल सुद्धा असेल आणि तुम्हाला ना छानपैकी मिठाईचा आनंद सुद्धा घेता येईल. खूप जास्त वजन वाढण्याची चिंता सुद्धा मनामध्ये राहणार नाही आणि फुल ऑन एन्जॉय तुम्ही करू शकाल. हे मिठाई खाणं जे आहे दिवाळीच्या खास त्या दिवसांमध्येच हे जे सगळे पदार्थ आहेत ते बनत असतात. चकली, चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे, अनारसे, या सगळ्या गोष्टी. नाही, ऐकून तोंडाला पाणी असेल मान्य आहे मला, पण ते तुम्ही एन्जॉय सुद्धा करू शकता. त्यासाठी आणखीन एक पुढची टिप नीट लक्ष देऊन ऐका. दिवाळीच्या या दिवसांमध्ये तुम्हाला स्वीट्स खायचे आहेत पण त्याबरोबर जर का तुम्ही थोडंसं प्रॉपर प्रोटीन ॲड केलेलं आहे, त्याच्यासोबत तुम्ही हेल्दी फॅट्स जे तुम्हाला नट्समधनं, ड्रायफ्रूट्समधनं मिळतात, असे काही हेल्दी फॅट्स जे आहेत ते जर का तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ॲड केलेले असतील ना तर तुम्हाला शुगर स्पाइक होण्याचं टेन्शन राहणार नाही. याचा अर्थ असा नाही की अर्धा किलो मिठाई, पाव किलो मिठाई एका दिवसात संपवायचे. नो, त्यातनं कॅलरीज तेवढ्याच मिळणार आहेत पण आपल्याला एक गिल्ट येऊ नये आणि शुगर स्पाइक्स आपल्या होऊ नयेत किंवा आपलं वजन खूप जास्त वाढू नये, आपण एक्स्ट्रा खाऊ नये, म्हणून प्रोटीनचं प्रमाण जे आहे ते डाएटमध्ये मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. अर्थात सणासुदीच्या काळामध्ये नॉनव्हेज घरामध्ये बनत नाही पण त्यातल्या त्यात तुम्ही अंडी खाऊ शकता, त्यातल्या त्यात तुम्ही बटर मिल्क म्हणजे ताक वगैरे घेऊ शकता, दही खाऊ शकता, त्यातनं थोडंसं प्रोटीन मिळतंय. ड्रायफ्रूट्स, ड्राय नट्स वगैरे जे असतात त्यामध्ये तुम्हाला हेल्दी फॅट्स, प्रोटीन्स मिळत असतात. उसळी तुम्ही खाल्ल्या तर त्यातनं फायबर, प्रोटीन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. डाळी तुम्ही एन्जॉय केल्या तर त्यातनं सुद्धा तुम्हाला प्रोटीन मिळणार आहे. पनीर वगैरे तुम्ही एन्जॉय करू शकता या सणासुदीच्या दिवसामध्ये, ज्यातनं तुम्हाला हेल्दी फॅट्स, कार्ब्स, प्रोटीन मिळणार आहेत. आणि त्यासोबत जर का तुम्ही थोडीशी मिठाई एन्जॉय केली तर गिल्ट येणार नाही, वजन वाढल्याचं टेन्शन सुद्धा राहणार नाही. युजली काही डायटिशियन्स जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा आपण हेल्दी फॅट्स आणि हेल्दी प्रोटीन आणि फायबर जेव्हा आपण ऑलरेडी खाल्लेलं असतं ना, तेव्हा जर का त्यानंतर आपण जर का काही स्वीट गोष्टी खाल्ल्या तर त्या काय करतात, आपल्या बॉडीमध्ये, आपल्या ब्लडमध्ये शुगर जे आहे ते खूप हळूहळू रिलीज करण्याचा प्रयत्न करतात आणि बॅलन्स जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये मेंटेन राहतो. म्हणजे आपल्याला शुगर स्पाइक्स होत नाहीत आणि डायबिटीस असणाऱ्या लोकांनी सुद्धा प्रमाणामध्ये मिठाई वगैरे एन्जॉय करणं डॉक्टरांच्या सल्ल्याने हे ओके आहे, गिल्ट न येऊ देता. गिल्ट आल्यामुळे कसं आहे, मग ते चक्र सुरू होतं की आपण गिल्ट घेतो, मग स्ट्रेस येतो, मग झोप लागत नाही, मग परत एकदा झोप लागली नाही की सकाळी उठणं होत नाही, मग व्यायाम होत नाही, मग वजन वाढल्याचं टेन्शन येतं आणि हे जे सगळं विशियस सर्कल ज्याला म्हटलं जातं ना ते सुरू होतं. त्यामुळे खा, एन्जॉय करा, प्रमाणामध्ये खा आणि त्याचबरोबर गिल्ट फ्री खा.
फक्त प्रमाणामध्ये सर्व काही असावे, जे मी नेहमी तुम्हाला सांगत असते. पुढचा आणखीन एक मुद्दा, बऱ्याच वेळा कंप्लेंट अशा असतात की माझं वर्कआउटचं शेड्यूल जे आहे ते मिस होणार आहे, मला प्रॉपर माझं डाएट करता येणार नाहीये वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी. तर काय म्हणते मी तुम्हाला, एक नीट लक्ष देऊन ऐका बरं का. या दिवाळीच्या सणांमध्ये खात्री आहे की घरात पाहुणे असतील, बरेच इकडून तिकडून आलेले लोक असतील आणि अशा वेळी रात्रीची जागरणं होतात. पण थोडंसं स्लीप शेड्यूल जे आहे ते मॅनेज करण्याचा प्रयत्न करा. आणि हो, घरी आलेल्या बाकी सगळ्या पाहुण्यांचा दिवस सुरू होण्याआधी एक अर्धा पाऊण तास आधी जर का तुम्ही उठलात आणि जाऊन एक थोडंसं वॉक करून आलात सकाळ सकाळी, की त्या एक्स्ट्रा स्टेप्स ज्या आहेत तुमच्या त्या सुद्धा कॅल्क्युलेट होतील, थोडंसं वर्कआउट केल्यासारखं सुद्धा तुम्हाला वाटेल आणि तुमच्या सुरुवातीला, दिवसाच्या सुरुवातीला थोडंसं मेटाबॉलिझम जे आहे ते छानपैकी हायला जाईल आणि तुम्हाला एक मनाला समाधान राहील की येस, आपण स्वतः वर्कआउट केलेलं आहे, काहीतरी आपण स्वतःसाठी केलेलं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही उरलेला दिवस एन्जॉय करणार असाल तेव्हा गिल्ट एक वेगळ्या पद्धतीचं येणार नाही. या काही टिप्स दिवाळीसाठीच्या, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं वजन सुद्धा खूप जास्त वाढणार नाही, मेंटेन राहील आणि खूप जास्त स्वीटमध्ये इंडल्जन्स सुद्धा होणार नाही, प्रमाणामध्ये आपण स्वीट सुद्धा एन्जॉय करू शकणार आहोत. यासाठीच्या आजच्या काही या टिप्स जर का तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की मला कळवा. RJ आकांक्षा 007 इंस्टाग्रामला फॉलो करून, किंवा काही सजेशन्स द्यायचे असतील, काही या एपिसोडबद्दल बोलायचं असेल, आणखी कुठले विषय मी यामध्ये इन्क्लूड करावेत हे तुम्हाला सांगायचं असेल तर अर्थात पुन्हा एकदा तुम्ही मला अप्रोच करू शकता RJ आकांक्षा 007 इंस्टाग्रामला. बाकी आजच्या या ग्लॅमर पॉडच्या भागामध्ये इतकंच. भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत ऐकत रहा ग्लॅमर पॉड विथ RJ आकांक्षा. रेडिओ सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.